student, today we are going to study the second part of this lesson, the boy who broke the bank. Shocking, remarked Mrs. Bhushan. If they can't pay the sweepers, they must be in a bad way. अरे बापरे, झाडूवाल्याचा पगारही देऊ शकत नाहीत, याचा अर्थ परिस्थिती फारच बिकट दिसते. None of the others could be getting paid either. बाकींचा सुद्धा पगार मिळत नसेल तर खरंच परिस्थिती बिकट आहे. श्रीमती भूषण म्हणाल्या. Wave beats music. She left Mrs. Srivastava at the tamarind tree and went in search of her husband. चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवांचा निरोप घेऊन त्या आपल्या पतीला शोधायला निघाल्या. Who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. आणि जे कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर मालकाशी गप्पा मारीत बसले होते. So there you are, cried Mrs. Bhushan. तुम्ही इथे बसला आहात तर, श्रीमती भूषण म्हणाल्या. I have been looking for you for almost an hour. Where did you disappear? श्रीमती भूषण पुढे म्हणाल्या, अहो 1 तास झाला मी तुम्हाला सगळीकडे शोधते आहे. कुठे गायब झाला होता? Nowhere, replied Mr. Bhushan. कुठेही नाही, मिस्टर भूषण म्हणाले. Had you remained stationary in one shop, I might have found you. जर तू एकाच ठिकाणी एका दुकानात स्थिर असतीस तर मी तुला शोधू शकलो असतो. But you go from one shop to another like a bee in a flower garden. परंतु तू मात्र एखाद्या फुलाच्या बागेतील मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात विहार करत असतेस. Don't start grumbling. उगीच कुरकुर करू नका. The heat is trying enough. अगोदरच उकाड्याने हैराण केलंय. I don't know what's happening to पिंपळनगर. नेमकं पिंपळनगरला काय झाले कुणास ठाऊक. Even the banks are about to go bankrupt. एवढंच काय, बँका सुद्धा दिवाळखोरीत निघत आहेत. बँकरप्ट म्हणजे दिवाळखोरी. What's that? said कमल किशोर sitting up suddenly. खुर्चीतून अचानक उठत म्हणाला, काय? Which bank? कोणती बँक? Why the पिंपळनगर बँक of course. पिंपळनगर बँक, अर्थातच. I hear they have stopped paying employees. कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा देणं थांबवले असं मी ऐकलंय. Don't tell me you have an account there, Mr. किशोर. किशोर भाऊ, मग असं काही म्हणू नका की तुमचं तिथं अकाउंट आहे. No, but my neighbor has, he exclaimed. माझं नाही, पण माझ्या शेजाऱ्याचं आहे, ते उद्गारले. And he called out over the low partition to the keeper of barber shop next door. आणि मधल्या भिंती पलीकडच्या न्हाव्याच्या दुकान मालकाला त्यांनी हाक मारली. दीपचंद, have you heard the latest? दीपचंद, ताजी बातमी ऐकलीस का? The पिंपळनगर बँक is about to collapse. पिंपळनगर बँक बंद होते म्हणे. You have better get your money out as soon as you can. लवकरात लवकर तुझे पैसे तिथून काढून घे. दीपचंद, who was cutting the hair of elderly gentleman. दीपचंद एका वयस्कर गृहस्थाचे केस कापत होता. Was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. ही बातमी ऐकून इतका तो झटपटला की हात हल्ल्यामुळे त्याच्या गिरायकाचा उजवा कानच त्याने कापला. The customer yelped with pain and distress. मग ते गिराईक वेदनेनं आणि धक्क्याने मोठ्याने ओरडला. Pain because of the cut. वेदना कारण जखमीमुळे. And distress आणि धक्का because of the awful news of had just heard. आणि जी धक्कादायक बातमी आत्ताच ऐकली याच्यामुळे धक्का बसला. With one side of his neck still unshaven.
एका बाजूचे अजून केस कापणे शिल्लक होते. ही स्पेड अक्रॉस द रोड ऑफ द जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानामध्ये फोन होता. तो करण्यासाठी तो तिथून निघून गेला. ही डायल्ड सेठ गोविंदरामचा नंबर. त्याने सेठ गोविंदराम यांचा नंबर डायल केला. निकडा कट्स लाईटली कापणे एल प म्हणजे ओर. द सेट वॉज नॉट ॲट होम. सेठ मग घरी नव्हते. वेअर वॉज ही देन. मग ते कोठे होते. द सेट वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. सेठ हे काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. हो वॉज दॅट सो. असं आहे तर मग. द एल्डरली जंटलमन डिड नॉट बिलीव्ह इट. त्या वयस्कर गृहस्थाचा विश्वास बसेना. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. तो वेगाने पुन्हा न्हाव्याच्या दुकानात परत आला आणि दीपचंदला म्हणाला, द बर्ड वॉज फ्लोन. पक्षी उडून गेला. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. सेठ गोविंदराम शहर सोडून गेला याचा अर्थ नक्कीच दिवाळखोरी. अँड देन ही डॅशड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बीलाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि त्यानंतर तो ताबडतोब ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला तडक बाहेर पडला. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ द फॉरेस्ट फायर. ही बातमी वणव्यासारखी बाजारात पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट इट ट्रॅव्हल टू द शॉप. Wave beats किरकोळ music. घाऊक व्यापाऱ्यांच्या पासून ती प्रवास करीत सर्क्युलेटेड अमंग्स द कस्टमर. ग्राहकांच्या पर्यंत ती जाऊन पोहोचली. अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हॅरियस डायरेक्शन. आणि त्यानंतर संपूर्ण इतर सगळीकडे. टू द बेटल सेलर पानवाल्याकडे. द टेलर शिंप्याकडे. फ्री व्हेंडर छोट्या विक्रेत्यांच्याकडे. द ज्वेलर सोनाराकडे. अँड द बेकर सिटिंग ऑन द पेवमेंट. आणि अगदी रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत सुद्धा जाऊन पोहोचली. ओल्ड गणपत द बेकर हॅड अ क्रूकड लेग. म्हातारा गणपत जो एका पायाने लंगडा होता. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. रस्त्याच्या कडेला भीक मागत हा पाय दुमडून अनेक वर्ष तिथं बसलेला असायचा. इन द इव्हनिंग समवन वुड कम विथ अ बरो अँड टेक हिम अवे. संध्याकाळी कोणीतरी गाडा घेऊन यायचे आणि त्याला घेऊन जायचे. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. परंतु आत्तापर्यंत त्याला चालताना कोणी पाहिलं नव्हतं. बट नाऊ पण आता ऑन द लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स. परंतु बँकेची दिवाळखोरी झालेली आहे हे ऐकल्यानंतर गणपत ॲस्टॉनिश्ड. पण गणपतने सर्वांना आश्चर्यचकित केले. लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युली रनिंग टू टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ बँक. स्वतःच्या पायावर उडी मारून उभा राहिला आणि पूर्ण वेगाने बँकेच्या दिशेने धावू लागला. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन अ सेव्हिंग. पुन्हा कळालं की बँकेमध्ये त्याचे सुद्धा 1,000 रुपये होते. क्रूकड वाकडा. स्क्वॅटिंग व्यापणे. बॅरो हातगाडी. Wave beats music. Men stood in groups at street corner discussing the situation. लोक गोळक्याने रस्त्यावर उभे राहून या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. पिंपळनगर सेल्डम हॅड अ क्रायसिस. पिंपळनगरमध्ये क्वचितच संकट आले असेल. सेल्डम ऑर नेव्हर हॅड फ्लड्स अर्थक्वॅक ऑर ड्रॉट. आत्तापर्यंत कधीही पूर भूकंप किंवा दुष्काळ आला नव्हता. अँड द इमिनंट क्रॅश ऑफ द पिंपळनगर बँक. आणि स्पष्टपणे पिंपळनगर बँकेची झालेली दिवाळखोरी. सेड एव्हरीवन टॉकिंग. ज्याच्यामुळे प्रत्येकजण बोलत होता. स्पेक्युलेटिंग चर्चा करत होता. अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेन्सी. आणि सैरभैर वागत होता. सम बोस्टेड ऑफ देअर फार साइटेडनेस. काही जण स्वतःच्या दूरदृष्टीबद्दल
बढाया मारत होते, कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्फ ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. स्वतःचीच पैसे काढून घेतल्याबद्दल पाठ थोपटून घेत होते. ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन, आणि काही जण त्या बँकेत पैसे नाहीत म्हणून खुश होते. अदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन फॉर द क्रॅश, आणि इतर लोक बँक बंद पडण्या पाठीमागची कारणे शोधत होते. ड्रॉट दुष्काळ, इमिनेंट स्पष्टपणे, स्पेक्युलेटिंग चर्चा करणे, फ्रेंझी सैरभैर, बोस्ट बढाई मारणे, फार साइटेडनेस दूरदृष्टी.